श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे की आयुष्याला लागलेलं ग्रहण हे सुटणार. मेष राशी शनी आल्यावर या राशींना आनंदीचा काळ असणार आहे. तर कोणत्या ते आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच असेल, ज्योतिषशास्त्रात शनीच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. शनीची थोडीशी हालचाल राशीचक्रावर मोठा परिणाम करते. सध्या शनिदेव मीन राशीत असून ज्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींच्या लोकांसाठी साडेसातीचा काळ सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु राशीवर शनीची अडीचक्की सुरू आहे. पण ही सगळी परिस्थिती लगेच पालटणार नाही. तर शनिदेव आपली रास बदलतील तेव्हा काही राशींना चांगले दिवस येतील. मराठी पंचांगानुसार शनिदेव सध्या मीन राशीत असून 3 जून 2027 रोजी ते मेष राशीत प्रवेश करतील. त्यावेळी विशेष तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव मेष राशीत येणार आहेत. तर ज्योतिषशास्त्रात मेष राशी ही शनीची नीच रास मानली जाते. त्यामुळे हा बदल अनेक राशींच्या आयुष्यात मोठे फेरबदल घेऊन येतील. काही राशींसाठी हा बदल खूप मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. शनिदेवाने मेष राशीत पाऊल ठेवताच कुंभ राशीची साडेसाती पूर्णपणे संपेल. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासातून या लोकांची सुटका होणार आहे. तसेच सिंह आणि धनु राशीवरची शनीची आडीकाठी सध्या संपेल आणि त्यांची रखडलेली कामे मार्गी लागतील. तर दुसरीकडे काही राशींवर शनीचा प्रभाव सुरू होईल. 3 जून 2027 पासून वृषभ राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल. तर कन्या आणि मकर राशीवर शनीची अडीचक्की सुरू होईल. या राशींच्या लोकांना कामात थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि शिस्त पाळावी लागेल. 2027 हे वर्ष कुंभ, सिंह, धनु राशींच्या लोकांसाठी भाग्याचं ठरू शकतं. त्यांचे उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील. व्यापारात चांगला नफा मिळण्याचे योग आहेत आणि आर्थिक स्थिती चांगली होईल. शनीचा प्रभाव म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही, तर नीट वागण्याचा आणि सांभाळून चालण्याचा संकेत असतो. मनाच्या शांततेसाठी दर शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. काळे तीळ आणि काळे उडीद दान करावं शुभ मानलं जातं. तसेच हनुमान चालीसा वाचल्याने शनीचा त्रास कमी होतो. उपाय म्हणून शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाशी वाईट वागू नका आणि प्रामाणिकपणे आपले काम करा, कारण शनिदेव कर्माप्रमाणे फळ देतात असे बोलतात. तर मित्रांनो, तुमचं हे वर्ष चांगले जायचं असेल तर शनीची सेवा करा आणि शक्य होईल तर रोज शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा. तुमची अडकलेली कामे सगळी मार्गी लागतील. अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.